लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सातपूर परिसरातील चर्चेत असलेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी रवींद्र एरंडे याच्या कार्यालयावर छापा टाकलाय। या कारवाई दरम्यान फॉरेन्सिक टीमकडून सखोल तपास सुरू आहे। पोलिसांनी सातपूर परिसरातील मुख्य आरोपी रवींद्र एरंडे याच्या कार्यालयावर अचानक झाडाझडती घेतली आहे। या कारवाईमध्ये नाशिक फॉरेन्सिक लॅबची टीमही सहभागी असून कार्यालयातील विविध साहित्य आणि पुराव्यांची तपासणी करण्यात येते आहे। दरम्यान या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचा डेटा आणि कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहेत। या पुराव्यांच्या आधारे प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। विशेष म्हणजे तपास सुरू असतानाच मुख्य आरोपी रवींद्र एरंडे कार्यालयात उपस्थित असल्याचं दिसून आलंय। यावेळी तो चक्क हसताना दिसून येतोय अशी माहिती समोर येते। तर या घटनेमुळे प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय। तसेच तपासादरम्यान रवींद्र एरंडे याचा मुलगाही कार्यालयामध्ये उपस्थित होता। या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। तर आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सातपूरमधील या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून या संपूर्ण तपासाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तरी आताच बोलता येणार नाही, कारण बरीच कागदपत्र मिळालेली आहेत। काही संशयास्पद कागदपत्र आहेत, ती सध्या आम्ही ताब्यात घेतलेली आहेत आणि या संपूर्ण कागदपत्रांचं एकदा विश्लेषण झाल्यानंतर त्याला पुरावा कामी जे महत्त्व आहे त्यानुसार आम्ही त्याला गुन्ह्याच्या तपासामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत। सर, फॉरेन्सिक लॅबची टीम आली होती, नेमकी त्याच्यामध्ये त्यांना काय आढळलं थोडक्यात? फॉरेन्सिक लॅबची टीम देखील आमच्यासोबत होती, त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार देखील होते। आम्ही त्यांचा संपूर्ण डाटा आहे तो देखील चेक केलेला आहे आणि महत्त्वाचं जे फाईल्स आहेत त्या देखील सोबत घेतलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांनी संपूर्ण घटनास्थळ जे ते चेक केलेलं आहे आणि ते त्यांचा आधार रिपोर्ट देते। सर, अनेक महत्त्वाचे दस्तावेज तुम्ही ताब्यात घेतलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही संशयास्पद काय आढळलं का? तर ते आता सांगता येणार नाही, पण त्यांचं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला काय ते पुढे सांगता येईल। आता 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे, 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये आपण जे बघितलं ते आज कार्यालय झाडाझडती आता उद्या त्यांचं घर किंवा गावाकडे काही घर वगैरे असेल त्याची काही झाडाझडती होईल। आता गुन्ह्याच्या पुराव्याच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचं असेल ते सगळं केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जर त्या ठिकाणी देखील पुरावे असल्याबद्दल काही माहिती मिळाली आम्हाला, तर त्या ठिकाणी देखील पुढची जी जप्तीची कारवाई ती करण्यात येईल। सर, कार्यालयाच्या तपासात त्यांचं सहकार्य कसं लागेल, आरोपीचं सहकार्य कसं? त्यांनी आम्हाला आवश्यक असणारी जी माहिती होती त्याचप्रमाणे ॲक्सेस ते दोघंही आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत। सर, आणखी काही गुन्हा दाखल झाला का त्यांच्यावरती? सध्या अजून तरी पुढचा काही गुन्हा दाखल नाही। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।